बाकीचे जे आहे तर शिवसेना युबीटीच्या बैठकीसाठी आता ते 6 खासदार येतात का हे बघावं लागेल। अरविंद सावंत, अनिल देसाई आणि त्याचबरोबर संजय राऊत आणि राजाभाऊ वाजे पोहोचलेले आहेत आणि लोकसभेतले खासदार जर आपण पकडले तर अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि अरविंद सावंत असे 3 खासदार आहेत जे काल संजय राऊतांसोबतच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा होते। त्यामुळे आता प्रश्न हा उपस्थित होतोय की ज्यांनी वेगळा गट स्थापन केल्याचं बोललं जातंय ते 6 खासदार या संसदीय दलाच्या बैठकीसाठी उपस्थित राहतात का, किंवा त्यापैकी कोणते खासदार उपस्थित राहू शकतात? कारण संजय दिना पाटील हे उपस्थित राहण्याची शक्यता असं कालपासून बोललं जात आहे। अर्थात त्याचं उत्तर आपल्याला काही वेळात मिळेल जेव्हा ही बैठक सुरू होईल, पण बैठकीची वेळ आता होऊन गेलेली आहे आणि 3 खासदारच पोहोचलेले आहेत जे काल संजय राऊत यांच्यासोबत दिसलेले होते। त्यामुळे त्या 6 खासदारांपैकी ज्यांनी वेगळा गट स्थापन केल्याचं बोललं जात आहे त्यांच्यापैकी एकही खासदार या बैठकीसाठी अजून पोहोचलेला नाही आहे। मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी व्हीप बजावलेला होता काल आणि व्हीप बजावून सुद्धा जर कोणी आलं नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा अरविंद सावंतांनी दिलेला होता। पण त्यानंतर सुद्धा त्या 6 खासदारांपैकी एकही खासदार अजून पोहोचलेला नाहीये। तर कोणकोणते खासदार आहेत ते? नागेश पाटील आष्टीकर हिंगोली, संजय दिना पाटील उत्तर पूर्व मुंबई शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, त्याचबरोबर खासदार ओमराजे निंबाळकर, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि परभणीचे खासदार संजय जाधव हे ते 6 खासदार आहेत। की माहिती याबद्दल घेऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। तर कृष्णात 3 खासदार पोहोचलेले आहेत, उर्वरित 6 खासदारांपैकी कोणी पोहोचणार आहे का किंवा कोणी मार्गस्थ झालाय का या बैठकीसाठी पोहोचण्यासाठी? तशी शक्यता फार कमी आहे, कारण जे 6 खासदार उद्धव ठाकरे गटातून निघून गेलेले आहेत ते परतण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि त्यामुळं 3 खासदारांना धरूनच ही संसदीय समितीची बैठक ही करावी लागेल संजय राऊत यांना। संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यामुळं लोकसभेतले जे 3 खासदार आहेत अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि अनिल देसाई या 3 खासदारांचीच ही बैठक होईल। त्यामुळे इतर 6 खासदार जे लोकसभेचे आहेत ते या बैठकीसाठी पोहोचणार नाही आहेत आणि यामुळं जवळपास ही ऑपरेशन टायगर जे आहे ते यशस्वी झालं आहे असं म्हणता येईल, कारण जो व्हीप बजावला होता आणि ह्या व्हीपचं अंमलबजावणी करणं ह्या 6 खासदारांची जबाबदारी होती आणि त्यामुळं त्यांच्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते शिवसेना युबीटीकडून। परंतु ह्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला असल्याचं म्हटलं गेलेलं आहे आणि या 6 खासदारांनी जे त्यांची वाटचाल जी आहे ती शिवसेना शिंदे गटात विलीन होण्याची आहे। त्यामुळं नक्कीच आजची जी शिवसेना युबीटीकडून जी व्हीप बजावला होता आणि जी थोड्याच वेळात बैठक देखील सुरू झाली असेल त्या ठिकाणी, तर या बैठकीसाठी केवळ 3 खासदार हे हजर असलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळं इतर 4था खासदार कोणीही येणार नसल्याचं आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। अगदी ओमराजे निंबाळकर किंवा संजय दिना पाटील या बैठकीसाठी येतील अशा प्रकारची एक शक्यता वर्तवली जातील। कालपासून एक उद्धव ठाकरे गटाकडून एक दावा केला जात होता की केवळ 4 खासदारांच्या सह्या झालेल्या आहेत आणि 2 खासदारांनी सह्या केलेल्या नाहीत अशा प्रकारची एक शक्यता वर्तवली गेली होती, परंतु तसं काही वाटत नाही आहे। 6 खासदारांच्या सह्या झालेल्या दिसत आहेत, कारण जर 2 खासदारांनी सह्या केल्या नसत्या तर ते या बैठकीसाठी हजर राहिले असते, परंतु ते बैठकीसाठी हजर राहत नाही आहेत आणि तशा प्रकारची कोणती येत्या काळामध्ये शक्यता दिसत नाही आहे की ते परत येतील। त्यामुळं ऑपरेशन टायगर यशस्वी झालं आहे अशा प्रकारची चर्चा जी शिवसेना एकनाथ शिंदेकडून दावा केला जातो आहे त्यामध्ये तथ्य असल्याचं पाहायला मिळतं आहे। परंतु दुसरीकडे युबीटीकडून जो दावा केला जातो आहे की 2 खासदारांनी सह्या केलेल्या नाहीत, कालपासून त्या दाव्यामध्ये थोडंसं कोणतंही तथ्य दिसल्याचं वाटत नाही आहे। फक्त एक शंका वारंवार उपस्थित केली जाते की ज्या 6 खासदारांनी सह्या केल्या आणि ओम बिर्ला यांना भेटली त्याचा फोटो किंवा कुठल्याही प्रकारचं पत्र जे आहे ते समोर आलेलं नाही, परंतु विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या 6 खासदारांनी सह्या केलेल्या आहेत आणि ते पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पोचवलेलं आहे, दिलेलं आहे आणि त्या संदर्भातला गट स्थापनेसाठी मंजुरी देखील ओम बिर्ला यांनी दिलेली आहे। त्यामुळं शिवसेनेतली फूट ही जी आहे ती आता स्पष्ट दिसून येते, कारण जर व्हीप बजावलेला गेला आहे आणि या व्हीपला उत्तर देत त्यांची जबाबदारी होती जर कारवाई थोडीशी महत्त्वाची अपडेट येते आहे, ती अपडेट आपण आधी प्रेक्षकांना सांगूया। तर व्हीप हा पक्षाचा आदेश आहे आणि तो पाळावाच लागतो असं संजय राऊत यांनी म्हटलंय। अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे या बैठकीला उपस्थित आहेत।
बैठकीला आता सुरुवात झालेली आहे, पण अजूनही 6 खासदारांपैकी कोणीही खासदार या बैठकीसाठी आलेला नाहीये. अर्थात असं कुठलं बंड ठाकरे पक्षात झालेलं आहे हे एक संजय राऊत यांनी काल उघड सांगितलं नसलं, त्याबद्दल कुठली अधिकृत माहिती आलेली नसली तरी आता याबाबत चित्र स्पष्ट होताना दिसतंय. त्यामुळे लवकरच याबाबत आता अधिकृत माहिती समोर यायला सुरुवात होईल. अरविंद सावंत, अनिल देसाई या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे सुद्धा या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत. पण ज्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे त्यांच्यापैकी मात्र एकही खासदार या बैठकीसाठी आलेला नाही आहे. अर्थात संजय दिना पाटील या बैठकीसाठी येऊ शकतात असं बोललं जात होतं, पण ते सुद्धा अजून आलेले नाही आहेत. तर व्हीप बजावण्यात आलेला होता या बैठकीतला उपस्थित राहण्यासाठी. त्यामुळे व्हीप हा पक्षाचा आदेश आहे, तो पाळावाच लागतो आणि व्हीप तोडला तर कायदेशीर कारवाई होईल. फुटीर खासदारांना संजय राऊत यांनी इशारा दिलेला आहे. नियम है, संविधान है, उसके साथ आप खिलवाड़ कर रहे हो। हमारे पार्टी पर लोग चुनकर आते हैं, हम मेहनत करते हैं, उद्धव ठाकरे मेहनत करते हैं और आप लोग उनको किडनैप कर रहे हो, हाईजैक कर रहे हो। ये कौन सी डेमोक्रेसी है? नरेंद्र मोदी जी विदेश में जाकर बड़ी बड़ी बातें करते हैं, देश में क्या चल रहा है देखिए आप पहले। तो आज देखिए, आज की बात बस इतनी है अरविंद जी कि आज आपने जो व्हिप बजाया है, व्हिप दिया है सबको, हम इंतजार करेंगे। हाँ, और तुरंत एक्शन शुरू हो। आता मुळात असं आहे मी तुम्हाला एक की तुम्हाला दाखला द्यावा लागेल. सॉरी नाही बोला. दाखला द्यावा लागेल की राज्यसभेमध्ये शरद यादव हे राज्यसभेचे सदस्य होते. ते त्यांच्या पक्षाला सोडून थेट गेलेही नव्हते, परंतु त्यांनी दुसऱ्या विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन भाषण केलं आणि म्हणून त्यांच्या पक्षानं राज्यसभेच्या चेअरमनला पत्र दिलं की यांनी पक्षाशी प्रतारणा केलेली आहे, त्यामुळे यांचं सदस्यत्व रद्द करावं. आणि तसं तत्कालीन चेअरमन व्यंकय्या नायडूंनी त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. हा आपल्याकडे दाखला आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो. संपर्क किया गया था, किस माध्यम से संपर्क किया गया था? क्या अभी जिन्होंने संपर्क किया था उनसे बात कीजिए आप. मैंने मेरे संपर्क में कोई नहीं है. मैं पार्टी के साथ हूँ, मैं पार्टी के संपर्क में हूँ, नेतृत्व के संपर्क में हूँ. वो जो बोलेंगे वो मैं करूँगा. जो बैठक है उसमें आप जा रहे हैं? हाँ, मैं जा रहा हूँ, इसलिए तो मैं बोल रहा हूँ. मैं जा रहा हूँ. संजय दीना पाटिल तथा संजय और मुझे बाकी के लोगों के बारे में कुछ मालूम इनसे कोई संपर्क हुआ? नहीं. मेरा कुछ संपर्क नहीं हुआ, मैं किसी के साथ बात किया नहीं हूँ. मैं मेरे पार्टी के मीटिंग में जा रहा हूँ. ठीक आहे. सर थोडक्यात मराठीत सर सध्याची काय परिस्थिती आहे? मला परिस्थिती जी आहे मला माहीत नाही. जे माझं काम आहे, मला 11 वाजता पार्टी मिटिंगला जायचं आहे. मी पार्टी मिटिंगला चाललो आहे. ज्या प्रकारचं तोडजोडचं राजकारण मला त्याच्यावर काही आता राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया आपण बघितली. अर्थात बैठकीपूर्वीची प्रतिक्रिया होती, मी बैठकीला जातोय, इतर कोणी येतंय का मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया राजाभाऊ वाजे यांनी दिलेली आहे. पण या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे, तरी सुद्धा 6 पैकी एकही खासदार अजून हजर नाही आहेत. ठाकरेंचे एकूण खासदार आहेत लोकसभेतले 9, त्यापैकी 3 खासदार आता या बैठकीसाठी उपस्थित आहे. हे 3 तेच खासदार आहेत जे काल संजय राऊतांसोबत पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यामध्ये एक नाव आहे राजाभाऊ वाजे यांचं, दुसरं नाव आहे अनिल देसाई यांचं, तिसरं नाव आहे अरविंद सावंत यांचं. आपण जाऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडनं आणखी माहिती घेऊयात. कपिल, ते 6 खासदार अजून सुद्धा बैठकीसाठी उपस्थित नाहीये. आता काय कारवाई होऊ शकते, कारण व्हीप बजावण्यात आला होता काल? नक्कीच व्हीप बजावण्यात आला होता. ह्या पूर्ण बैठकीसाठी आधीच ठाकरे गटाकडे स्पष्ट केलं होतं का आम्ही व्हीप बजावलेला आहे, त्यामुळे जे कोणी खासदार असतील 9 खासदार, 9च्या 9 खासदारांना या बैठकीला उपस्थित राहणं हे बंधनकारक असणार आहे. परंतु अजूनपर्यंत जे 6 खासदार आहेत ते उपस्थित राहिले नाही, त्यामुळे व्हीप त्यांच्यावर बजावलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, त्यांचं सदस्यत्व पदही रद्द होऊ शकतं असं या पूर्ण कायद्यात म्हटलेलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गट काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर जर ह्या रणनीती आखलेली आहे एकनाथ शिंदेने का 6 जे खासदार त्यांना फोडलेले आहे आणि जर असं घडणार आहे, यांच्या व्हीप बजावल्यानं त्यांची कारवाई होऊ शकते, तर त्यांनीही कोणती तरी कायदेशीर लढाई सुरू केली असेल, कायदेशीर सल्ला त्यांनी घेतला असेल. त्यामुळे आता ही जी ऑपरेशन टायगरची लढाई आहे कदाचित कायद्याच्या बंधनात अडकू शकते असं आपण बोलू शकतो. कारण की एकीकडे व्हीप बजावलेला आहे, दुसरीकडे कायदेशीररित्या तयारी दर्शवली जात आहे. त्यामुळे ह्या दोघांच्या भांडणामध्ये कायदेशीर प्रक्रिया आता येऊ शकते आणि ऑपरेशन टायगर हे कायदेशीर प्रक्रियेत
अडकू शकतं असं बोलू शकतो आपण, कारण की एकीकडे व्हीप बजावलेला आहे आणि अजूनही ते 6 खासदार उपस्थित राहिलेले नाही आहेत. त्यामुळे आता सस्पेन्स कायम आहे. त्यातला एखाद दुसरा जरी खासदार मीटिंगमध्ये या बैठकीत आला तरी गणित ऑपरेशन टायगरचं बिघडू शकतं. त्यामुळे आता थोडा वेळ आपल्याला वेट करावी लागेल, थोडा वेट अँड वॉच ठेवावं लागेल. काही अर्धा तासाच्या आत किंवा काही 15-20 मिनिटात आणखी काही कोणते खासदार येतात का याकडे लक्ष ठेवावं लागेल. बरोबर, कोणते खासदार येतात का हे आता बघावं लागेल. पण अजून तरी 3च खासदार आता उपस्थित आहेत आणि राज्यसभेचे एक संजय राऊत हे आता उपस्थित आहेत.